शिवसेना नेते अनिल परब यांनी विधानसभेत शिवसैनिकावर झालेल्या हल्ल्याबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे। परब म्हणाले की काही गुंडांनी शिवसैनिकावर हल्ला चढवला, जो अत्यंत निंदनीय आहे। शिवसैनिकावर अशा प्रकारे हल्ले होणे हे सरकारच्या प्रशासनावर प्रश्नचिन्ह निर्माण करणार आहे, असे ते म्हणाले। मुंबईमध्ये सगळीकडे हेच चालू आहे प्रकार। पैसे वाटप, धान्य वाटप, सामान वाटप, भांड्यांचे सेट वाटप, अशा प्रकारची वाटप करून लोकांची मतं विकत घेण्याचा प्रयत्न चालू आहे। गेले कित्येक दिवस मातोश्री क्लबमधून लोकांना पैसे वाटण्याचं काम चालू आहे। या संदर्भामध्ये काल आम्ही तक्रार केली इलेक्शन कमिशनला, कुठलीही दखल घेतली नाही। म्हणून आज शिवसैनिक इकडे बघायला आले, तर त्या शिवसैनिकांना आतमध्ये इकडे तडीपार गुंड, मोक्कामध्ये अटक झालेले गुंड, जे आता जामिनावर सुटलेले गुंड, अशा गुंडांनी शिवसैनिकांवरती हल्ला चढवला।